तुम्हाला सुद्धा जर असा काही त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका, जसं मी करत होते. कारण त्या दुधाच्या घाटी थोड्याशा डेंजरस असतात, भरपूर लोकांचे ऑपरेशन्स होतात. राजा शिवछत्रपती महाराजांचा धर्मशास्त्र पंडित. तर टोटल अनायाचे 20 वर्षाची होईपर्यंत वॅक्सिनेशन्स आहेत. 9 इयर्स टू 45 इयर्स पर्यंत घेऊ शकतो. ते स्पेसिफिकली सगळ्या लेडीज साठी आहे आणि ते आपल्याला कॅन्सर होण्यापासून. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आम्ही चाललेलो आहे अनायाचं वॅक्सिनेशन देण्यासाठी. तर मला भरपूरदा असे प्रश्न असतात की कुठलं वॅक्सिनेशन होतं आणि आम्ही प्रत्येकच महिन्यात वॅक्सिनेशन तिला देतो. ते काय, कसे, कुठला, तिचं शेड्यूल काय आहे, किती वॅक्सिनेशन दिलंय, कुठल्या महिन्यात कुठलं दिलं, प्लस आता यापुढे किती वॅक्सिनेशन्स तिचे बाकी आहेत आणि ती आता 19 महिन्यांची आहे. सो म्हटलं चला तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला देते. सो आज आता पहिले वॅक्सिनेशन देऊन येतो आणि त्यानंतर तिकडनं आल्यावर मी तुम्हाला तिचा वॅक्सिनेशनचा जो काही शेड्यूल आहे तो सगळा इन डिटेल सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर फॉलो करायला मात्र विसरू नका. नानो कुठे चालली ग? वॅक्सिन. डोळा कसा लाल लाल चमकत आहे तुला झोप आली का? हो, बाबाच्या खांद्यावर झोपून जा. इंजेक्शन कुठे देतात? इंजेक्शन कुठे देतात तुला? पाय. कळलं. ऑलमोस्ट 3.5 तास झाले आम्ही दवाखान्यातच आहो आणि दवाखान्यातला वेळ ना लवकर निघत नाही. आता सध्या आम्ही आमच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये होतो, म्हणजे माझ्यासाठी तिथे गेलो होतो. बापरे, पूर्ण दिवस म्हणजे मी आता कॅमेरा ओपन केले मी बघितलं की मी फ्रेश दिसत आहे, पण फ्रेश बिलकुल नाही आहे. इतकी झोप येते. शेवटी नानू झोपून गेली. आम्ही 12 वाजता घरातनं निघालो होतो आणि असा प्लॅन होता की वॅक्सिनेशन देऊ आणि माझी सोनोग्राफी करायचा काही प्लॅन नव्हता, तुम्हाला सांगते. पण कालच्या ब्लॉगमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं होतं मला दुखत होतं आणि आज ते बंद झालं होतं दुखणं. तर म्हटलं ठीक आहे इग्नोर करू. पण कालच्या ब्लॉगवर एक कॉमेंट आली की नाही तुम्ही ते इग्नोर करू नका, एकदा दाखवून द्या काय आहे. आणि डॉक्टरांनी पण सांगितलं होतं तसं की जर 2-3 वेळेत जर बरोबर नाही झालं, म्हणजे 2-3 वेळा परत जर दुखतच आहे तर एकदा आपण सोनोग्राफी करून घेऊ. पण ते कसं दुखतं आणि आपोआप बंद होतं. तर मग माझं असं होतं की इग्नोर करता करता आता 4थ्यांदा ते झालं मला. आणि आता फायनली मग ती कमेंट वाचली आणि असं वाटलं नाही जाऊ दे, आपण कशाला कंटाळा करतोय, फक्त वेळेचा काय. आणि आज सुट्टीच आहे तर ठीक आहे, दिवस गेला तर गेला, पण आपण दाखवून देऊ. आणि म्हणून त्या कमेंट नंतर मी आली. सो थँक्यू सो मच. त्यांनी लिहिलं होतं की म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर पण होऊ शकतो, म्हणजे काही पण होऊ शकतं. दुधाच्या गाठी जसं तुम्हाला मी सांगितलं की गाठीमुळे पण ऑपरेशन करावं लागतं. कधी कधी ऑपरेशन नाही तर मग ती मोठी पण गोष्ट होऊ शकते, जसं की कॅन्सर वगैरे. पण लकीली काही झालं नाहीये. मी केलं सोनोग्राफी. मग पहिले तर अनायाच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. माहिती नाही आज लोकांचा हॉस्पिटल डे होता की वेदरमुळे सगळे खूप जास्ती आजारी आहेत आणि म्हणून सगळ्यांना हॉस्पिटलला यायची वेळ पडलेली आहे. आम्ही तर वॅक्सिनेशनसाठी गेलो होतो, पण इतकी गर्दी होती. लिटरली आमचा 63 नंबर होता है ना, आणि आम्ही गेलो तेव्हा 40 वगैरे चालला होता. सो बराच वेळ लागणार होता, 1-1.5 तास. पण मग दोनही ठिकाणी वेळच होता. म्हटलं मग जाऊ दे, आज हे करूनच घेऊ आपण. आणि वेळ तर वेळ, कारण उद्या आलो असतो आणि उद्या पण असंच असतं, काही सांगता येत नाही. परत मग अनायाचं वॅक्सिनेशन जे आहे ते उद्यावर नाही तर परवावर गेलं असतं, कारण संडे आहे उद्या. तर म्हटलं जाऊ दे, आपण आज करूनच घेऊ. आणि मग परवा म्हणजे वीकडे, मग वीकडे मध्ये ऑफिसला वेळ, म्हणजे ऑफिसमधनं वेळ काढून यायला खूप कठीण होतं. म्हणून मग आता थांबलो तिथे. ते तिथे 1.5 तास तरी लागला आम्हाला. आम्ही 12ला गेलो होतो तर ऑलमोस्ट 1:45-2ला आमचं तिथे काम झालं. 2ला झालं ऑलमोस्ट. आणि मग भूक लागली होती. आम्ही लंच वगैरे करून आलो नव्हतो, फक्त ब्रेकफास्ट करून आलो होतो. लंच घरी रेडी आहे पण आम्हाला काहीतरी खावं लागलं. पण अनायाला एवढ्यानी बरं की मी थोडंसं खाऊ घालून आणलं होतं. सो म्हणून बिंदास्त होतो. तर मग ते झालं. मग 2:30 वाजले आणि 2:30ची दुसरी अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती, म्हणजे सोनोग्राफीची. तिथे गेल्यावर पण 1 तास थांबावं लागलं. ऑलमोस्ट 3:30ला माझा तिथे नंबर लागला आणि चेक केलं, सोनोग्राफी केली. तर काही नाही आहे, एकदम नॉर्मल आहे. म्हटलंय की कधीतरी दुखलं तर मग पेन किलर घ्या, पण अदरवाईज ब्रेस्ट इज नॉर्मल आणि काही दुधाची गाठ वगैरे पण नाही आहे. सो थोडंसं टेन्शन फ्री झालं. डोक्यात तेच फिरत असतं त्याच्यापेक्षा. पण तुम्हाला सुद्धा जर असा काही त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका, जसं मी करत होते. तुम्ही पण म्हणजे असं काही वाटलं तर लगेच चेक करा, कारण त्या दुधाच्या घाटी थोड्याशा डेंजरस असतात, भरपूर लोकांचे ऑपरेशन्स होतात. सो म्हणून
काळजी घ्या तुम्ही पण. आणि ब्रेस्ट फिडिंग विनिंग जर्नीमध्ये ह्या सगळ्या छोट्या मोठ्या अप अँड डाऊन्स येत असतात. सो नॉर्मल आहे ते, पण हां म्हणजे त्रास तर होतोच. सो आत्ता आम्ही घरी चाललोय, 4 वाजलेत. ती झोपली आणि आम्ही पण झोपणार आहे कारण खूप थकलो. ते म्हणजे ना कुठलं काम करणं परवडतं पण हॉस्पिटलमध्ये जाऊन बसणं परवडत नाही, तसं काहीसं झालंय आमचं. खूप दिवस तिथे असा बोर पण जातो आणि त्यातल्या त्यात शेवटी अनायाची खूप चिडचिड झाली होती कारण तिला झोप येत होती, पण ती अशा गर्दीमध्ये ना झोपत नाही. सो ती चिडचिड पण करत होती आणि मग त्यात वॅक्सिनेशन दिलं, परत खूप ओरडाओरडी झाली, रडारडी झाली. मग नंतर तिला परत आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. सो बिचारी जरा हाल झाले आहेत, पण कधीतरी ते करावंच लागणार होतं. सो चला मग आता बाकी वॅक्सिनेशनचा शेड्यूल जे काय आहे ते तुम्हाला मी आरामात बसून घरी जाऊन सांगते, पण पहिले तर मी झोपणार आहे आता. थोडीशी झोप घेतली आणि त्यानंतर मी पटापट कामाला लागली कारण हे कामं बघूनच होत नव्हते. भांडे असे पडले होते, लवकर कुठे घराबाहेर पडलं. लवकर नाही म्हणतायत, 12 वाजता आम्ही निघालो होतो, पण अनायाचं करता करता 12 कसे वाजतात ना हे कळत नाही. त्यातल्या त्यात वीकेंड किंवा सुट्टी म्हटली की तसंच आमचं झोपेतून उठणं वगैरे उशिराच होतं. त्यामुळे मग आम्ही पटापट आवरून गेलो होतो. सो घरातली कामं तशीच पडली होती आणि ती काही माझ्याकडनं बघवली जात नव्हती. सो पटापट हे भांडे क्लीन करून घेतले. त्यानंतर मग बाकी बरेच कामं होते. मला गॅस ओटा पहिले क्लीन पाहिजे, त्याच्याशिवाय मला बाकीची कामं सुचतच नाही, म्हणून पहिले गॅस ओटा क्लीन केला. आणि त्यानंतर मला भाजी फोडणी घालायची होती. सो भाजी फोडणी घातली आणि मग मला कपडेसुद्धा काढायचे होते, जे घड्या करायचे बाकी होते. कपडे काढून घेतले, घड्या केल्या आणि त्यानंतर तिकडे भाजी माझी होतच होती. तेवढ्या वेळात मग झाडू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा करून घेतल्या. घरातले भरपूर कामं झाले होते. मी थोडीशी थकली होती, पण म्हटलं चला घरात बसल्यापेक्षा आपण खाली जाऊ. खाली गेलं की थोडं रिफ्रेश वाटेल, मस्त चहा वगैरे पिऊ. आणि त्याचबरोबर खाली ना दहीहंडीसुद्धा होती, म्हटलं ते पण बघू हे. सो म्हणून आम्ही खाली गेलो आणि तिकडे तयारी चाललेली होती. नानो काना बंद कर, तोंड नाही काना. बरोबर मी मला तुमच्या मागे लपवलं होतं. माणूस कधी कधी शिवछत्रपती महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद. सो आजचा दिवस खूप जास्ती बिझी होता, हेक्टिक होता, दवाखान्यातच गेला. पण ठीक आहे, जे काय झालं ते म्हणजे भरपूर सारं आवरून गेलं. मग ते डोक्यात राहतं की जायचंय. कालपासून आमचं चाललं होतं, परत उद्या संडे आहे, परत झालं नसतं. पण ठीक आहे, आम्ही लिटरली आज जेवलेलो नाहीये आणि माझी भाजी फोडणी टाकून व्हायची होती, बाकीचा स्वयंपाक रेडी होता. सो ते तसंच राहिलं होतं आणि घर पण तसंच पडलं होतं कारण पटापट आवरून आम्ही निघालो होतो. अनायाचं जेवण करण्यातच खूप वेळ जातो. सो तिथनं आलो, त्यानंतर मग थोडी रेस्ट घेतली आणि रेस्ट घेऊन मग मला पहिले घर साफ करायचं होतं. अनायाला टायफॉईडवालं जे आहे ते वॅक्सिन दिलं, त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं हिला थोडासा ताप येईल आणि तिला झोपेतनं उठल्या ताप आला जरा, पण तिची इतकी चिडचिड चालली होती की तिला औषध पण घ्यायची नव्हती. मग आमच्याकडे फक्त एकच ऑप्शन असतं, जेव्हा तिची खूप चिडचिड होते तेव्हा आम्ही तिला नेहाकडे नेतो. नेहाकडे नेलं की तिची तब्येत कितीही खराब असेल तरी ती एकदम ॲक्टिव्ह होऊन जाते, ती सगळं खाते पिते, ती सगळं औषध पण घेते.
तापही मोजू देत नव्हती. मग आम्ही रोशन तिला खाली घेऊन गेला. म्हणत तू हिला घेऊन जा, कारण ते घर असं पाहून ना मला कसं तरी होत होतं. म्हणजे मान्य आहे की बाळाची तब्येत खराब असल्यावर पहिले आपण बाळाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मग घराकडे. पण ती तशीही ऐकत नव्हती, खूप जिद्द करत होती, खूप रडत होती. म्हणून म्हणलं तू घेऊन जा नेहाकडे. नेहाला फोन केला आणि तिथेच औषध पण घेऊन जा. तिला तिथेच औषध दिली, तिथे ते खाऊ पण घातलं, तिथे तिने ढोकळा पण खाल्ला. आणि तेवढ्या वेळात मी घर सगळं क्लीन केलं. ते भांडे वगैरे पडलेले होते, तो गॅस होता, ती भाजी फोडणी टाकायची होती, ते सगळं घर बघून ना कसं कसं होत होतं. सो पटापट सगळी क्लिनिंग केली. ऑलमोस्ट 1 तास त्याच्यामध्ये गेला. मी थकले होते. मग रोशन अनाया घरी आले परत आणि मग म्हटलं चहा प्यायचा. तर रोशन म्हटला की खाली दही हंडी आहे, सो चहा घरी पिल्यापेक्षा आपण खालीच जाऊ आणि थोडासा खालचा माहोल पण बघून येऊ. सो थोडासा बऱ्यापैकी आवाज होता म्हणून आम्ही अनायाला पटकन घरी घेऊन यायचा विचार केला की डीजे लागेल. पण ढोल ताशा सुरू आहे सध्या अजून, म्हणून मग रोशन थांबला होता. पण तो परत आला आणि तिला घेऊन गेला. मी चहा पिऊन वर आली, थोडंसं बघितलं तिकडे काय सुरू आहे. पण अजून सुरू व्हायचं आहे, वेळ आहे आता, कारण 6:30-7 वाजता आहेत. सो स्वयंपाक झालेला आहे, कारण तो सकाळचा स्वयंपाकच आज तसाच राहिलेला आहे. फक्त भाजी होती तर ती मी फोडणी घालून ठेवलेली आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं ते अनायाच्या वॅक्सिनेशनचं शेड्यूल, जे मला बरेचदा खूप जण विचारतात आणि प्रत्येक वेळी ना मला ते डिटेलमध्ये सांगणं काही जमत नाही, कारण फाईल घेऊन मी बसत नाही प्रत्येकदा. सो आता म्हटलं तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये सांगते कसं काय तिचं वॅक्सिनेशनचं शेड्यूल होतं आणि कुठल्या कुठल्या वॅक्सिन्स तिला आम्ही आतापर्यंत दिलेल्या आहेत. अनाया आता 19 मंथ्सची आहे आणि आता फायनलीचे सगळे वॅक्सिन्स संपले आहे. ऑलमोस्ट प्रत्येक महिन्यात कुठलं ना कुठलं वॅक्सिन राहायचं. 1-1.5 महिना डिले पण झालं होतं आमचं मध्यंतरी. 11व्या म्हणजे बर्थडेच्या नंतरचे वॅक्सिन थोडे डिले झाले आणि त्याच्या आधीचे आम्ही एकदम पर्टिक्युलर एकदम वेळेत दिले होते. आता तिचं जे वॅक्सिन आहे नेक्स्ट ते म्हणजे डायरेक्ट ती 2 वर्षाची झाल्यावर आहे. सो सध्या तरी आता बऱ्यापैकी मोठा गॅप आहे. पण जे काही झाले तुम्हाला मी 1 बाय 1 सगळे सांगते. आता प्रॉब्लेम काय आहे, ते तिथे दिलेले वॅक्सिन्स मला कळणार नाही की कुठल्या डेटला आम्ही काय दिलं होतं, पण कुठल्या डेटला कुठले वॅक्सिन्स द्यायला पाहिजे ते आम्ही सगळे दिले आहेत, ते तुम्हाला मी सांगते. आणि ह्या चार्टची एक फोटो सुद्धा मी तुमच्याशी शेअर करून देईल. म्हणजे बघते मी व्हिडिओमध्ये असं थोडा व्हिडिओ घेऊन शेअर करते ह्या चार्टची. इथे दिलेला आहे 12 जानेवारी 2024. 12 जानेवारी 2024ला ह्या तिला वॅक्सिन दिल्या गेल्या आहे. BCG, HB0 आणि OPV0 असे 3 वॅक्सिन्स बर्थ टाइमला दिल्या गेले. आफ्टर 6 वीक्स तिला 6 वीक्स म्हणजेच ती 1.5 महिन्याची झाली असणार आहे. आता ते भरपूर वॅक्सिन्स आहे 6 वीक्स नंतर, पण ते कसे त्यांनी शेड्यूल करून दिले हे मला एवढं माहित नाही. पण 23 फेब्रुवारी 2024ला आम्ही ते वॅक्सिन दिलं होतं. त्याच्यामध्ये होतं DTWP डॅश दिलेलं आहे, DTAP1 दोघांपैकी एक कुठलं असणार आहे. त्यानंतर OPV1 जे OPV आपण 0 बर्थच्या वेळी दिलं होतं, त्यानंतर OPV1 1.5 महिन्यात द्यायचं आहे. त्यानंतर HIB1, त्यानंतर IPV1, त्यानंतर HB1, HB0 आपण दिलं होतं बर्थच्या टाइमला, तर हे 1.5 महिन्यानंतर परत HB1 आहे. त्यानंतर PCV1 आणि ROTA1 असे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वॅक्सिनेशनची नावं इथे दिलेली आहेत. तर हे सगळे आम्ही दिले. नंतर 10 वीक्स 10 वीक म्हणजे 6 नंतर 2.5, नंतर 10 वीक्स म्हणजेच 2.5 महिन्याचं वॅक्सिन होतं. म्हणजे 1 महिन्याच्या गॅपने परत वॅक्सिनेशन होतं. ते दिलेलं आहे आम्ही 23 मार्च 2024ला. तेव्हा कुठले वॅक्सिन्स आहे तुम्हाला सांगते. जे वरती सांगितलं ना DTWP आणि DTAP1 होतं, तेच खाली 2 आहे, म्हणजे DTWP DTAP2. म्हणजे जे वरती सगळे वॅक्सिन तुम्हाला मी सांगितले OPV ते सगळे वॅक्सिन्स त्यांचा 2nd डोस होता 2.5 महिन्यात. फर्स्ट डोस वरती झाला, 2nd डोस 2.5 महिन्यात झाला. परत एकदा रिपीट करते कुठले वॅक्सिन्स होते. DTWP किंवा DTAP2, OPV2, HIB2, IPV2, HB2, PCV2 आणि ROTA2. त्यानंतर 14 वीक्स म्हणजेच परत 1 महिन्यानंतर, म्हणजेच जेव्हा ती 3.5 महिन्यांची असणार आहे, तर ते वॅक्सिन 23 एप्रिल 2024ला आम्ही दिलेला आहे. एक्झॅक्टली सेम आहे, त्याचा 3rd डोज आहे. म्हणजेच ह्या वॅक्सिनेशनचा 1, 2, 3 असे डोज होते आणि ते त्यांनी प्रत्येक महिन्याला दिलेले आहे 3.5 महिन्यापर्यंत. सो परत मी एकदा रिपीट करते की 3रा डोस कुठला होता. DTWP डॅश DTAP म्हणजे दोघांपैकी एक कोणतंही 3, त्यानंतर
OPV3, HIV3, IPV3, HB+3 आणि PCV3, रोटा 3+. 3.5 महिन्यानंतर 6 to 9 month मध्ये द्यायचं होतं. तर एप्रिल नंतर आम्ही तिला दिलेलं आहे वॅक्सिन 15 जुलैला. 2 महिन्याची गॅप झाली आणि 15 जुलैला नेक्स्ट वॅक्सिन दिलेलं आहे. तर ते होतं TCV. त्याच्यासोबतच 6 months मध्ये एक वॅक्सिन द्यायचं असतं, ते होतं इन्फ्लुएन्झा वॅक्सिन. सो ते पण आम्ही 15 जुलैलाच दिलेलं आहे. म्हणजे ती 6 months कंप्लीट झाली 12 तारखेला आणि एक्झॅक्टली 6 months कंप्लीट झाल्यावर 3 दिवसाने आम्ही तिला दिलेलं आहे हे 2 वॅक्सिन. ते म्हणजे TCV आणि इन्फ्लुएन्झा वॅक्सिन. जे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन आहे त्याचे बरेच डोस आहे. त्याचे आहे 5 डोस. तर त्या डोजमधला इयर 1 मध्ये 2 डोस द्यायचे आहे आणि बाकीच्या 4 वर्षाला 1 डोस आहे. म्हणजे टोटल 6 डोस झाले. तुम्हाला मी हे पिक्चर पूर्ण किंवा याचा व्हिडिओ देते, तुम्हाला थोडीशी आयडिया येईल मी काय बोलते आहे ते. सो इयर 1 मध्ये 2 डोस द्यायचे होते. तर मग एक आपण 6 months झाल्यावर दिलं होतं 15 जुलैला आणि दुसरा डोस आम्ही दिलेला आहे तिला 14 ऑगस्टला. म्हणजेच एक्झॅक्टली एका महिन्यात परत. मी तुम्हाला म्हटलं ना की ऑलमोस्ट प्रत्येक महिन्यात तिला वॅक्सिन दिलं. फक्त एकदा आता तिची 2 महिन्याची गॅप आली होती. 14 ऑगस्टला आम्ही परत तिला तेच इन्फ्लुएन्झाचा इयर 1 मध्ये जो घेतला होता त्याचा 2nd डोस दिला. पण त्यानंतर आता इयर 2चं जे आहे ते त्यांनी लिहून दिलेलं आहे डेट. ते म्हणजे 15 ऑगस्ट 2025ला आम्हाला द्यायचं आहे ते. आणि हे 15 ऑगस्टला द्यायचं जे वॅक्सिन आहे ते मिस झालं आहे बहुतेक. हे डॉक्टरांनी चेक नाही केलं कारण इकडेच बघतायत. सो आय नीड टू चेक. ते 15 ऑगस्ट 2025ला द्यायचं होतं. म्हणजे ते आत्ता द्यायचं होतं इयर 2चं. इयर 3चं एक्झॅक्टली नेक्स्ट आणि असे 5 वर्ष ते डोस चालेल. पण मला हे चेक करावं लागेल डॉक्टरांपासून. म्हणजेच आता मी म्हटलं थोड्या वेळ आधी की आता तिचं डायरेक्ट नंतर वॅक्सिन आहे, तसं नाही आहे. ते द्यावं लागणार आहे. एक वॅक्सिन आहे पेंडिंग. 9 months जे वॅक्सिनेशन आहे ते गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल होतं आणि मी पहिल्यांदा गव्हर्नमेंटमध्ये वॅक्सिन दिलं होतं त्यावेळी. सो ते आम्ही 16/10ला दिलं होतं. तर काय झालं ना, काही वॅक्सिनेशन्स अनायाचे नागपूरला देण्यात आले आहे, काही वॅक्सिनेशन्स तिचे पुण्यात दिलेले आहे, काही वॅक्सिनेशन म्हणजे 2 वॅक्सिनेशन आम्ही गव्हर्नमेंटला दिले आहे. त्याच्यामुळे सगळी खिचडी झालेली आहे. पण मी जास्तीत जास्त जे मला कळत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करते आहे. सो 9 monthsचं वॅक्सिनेशन आहे MMR1-M.VAC आणि MCV1 असे 2 वॅक्सिनेशन दिलेले आहे 9 monthsमध्ये. 12 monthsचं वॅक्सिनेशन आहे. 9 months झाल्यावर 12 month होतं. तर मग ते बर्थडे झाल्यावर होतं. बर्थडे झाल्यावर कुठलं होतं, HEPA1, MCV2. जे MCV1 आपण 9 monthमध्ये दिलं होतं त्याचा 2nd डोस असणार आहे हा. ते म्हणजे MCV2. त्यानंतर जेई एक होतं. आम्ही ऑक्टोबर नंतर मग जानेवारीतच घेतलं वॅक्सिनेशन. ते म्हणजे 30 जानेवारीला. कारण आम्ही तेव्हा दुबई गेलो होतो, तो थोडंसं लेट झालं होतं आम्हाला. तिथनं आल्यावर आम्ही दिलं होतं. मग कारण म्हटलं जायच्या आधी ताप वगैरे तब्येत खराब नको व्हायला म्हणून आम्ही दुबईवरनं जाऊन आलो. बर्थडे नंतर गेलो होतो तिच्या आणि मग तिकडनं आल्यावर आम्ही ते दिलं. तर तिकडे आमचं सगळं डिले होत गेलं मग त्याच्यानंतर. सो जे 12 months नंतर वॅक्सिनेशन द्यायचं असतं ना ते आम्हाला 17 जानेवारीला द्यायचं होतं, पण आम्ही ते 30 जानेवारीला दिलं. ते होतं HEPA1 आणि MCV2 असे आम्ही 2 वॅक्सिनेशन्स तेव्हा दिलं होतं तिला. जे 13 महिन्याचं वॅक्सिनेशन होतं ते 14व्या वर्षापर्यंत देऊ शकतो म्हणून त्यांनी मे बी आम्हाला लेट झालं होतं. तर पहिले 15 महिन्यावाला वॅक्सिनेशन दिलं ते म्हणजे 15 एप्रिलला दिलेलं आहे. त्यामध्ये होतं PCV, MMR2 आणि Varicella-1 असे 3 वॅक्सिन होते. तर 16 महिने कंप्लीट झाल्यावर आपल्याला गव्हर्नमेंटचं वॅक्सिनेशन होतं आम्हाला. पण ते पण आमचं डिले झालं कारण आम्हाला 13 महिन्याचं वॅक्सिनेशन पेंडिंग होतं. 16 महिन्याचे वॅक्सिनेशन तुम्हाला परत एकदा सांगते. DTWP, DTAP जे आपण सगळ्या सुरुवातीला बघितले होते ना ते वाले आहे. OPV आणि HIV, IPV, HEPA2 असे हे वॅक्सिनेशन्स आहे. तर हे 2 डोसमध्ये गव्हर्नमेंटमध्ये देणार होते. त्याच्यापैकी एक अवेलेबल नव्हतं म्हणून त्यांनी 15 डेजच्या गॅपने बोलवलं होतं. सो आम्ही गेलो होतो 21 जूनला 2025ला आणि दुसरं आम्ही दिलं तिला 10 जुलैला 2025. तर मग हे झाले 16 महिन्याचे वॅक्सिनेशन्स. आणि याच्यापैकी सगळेच गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल नव्हते 16व्या महिन्यामधले जे वॅक्सिनेशन्स आहे. तर त्याच्यापैकी 2 बाकी होते. तर ते आज आम्ही तिला दिलं आहे. त्यामध्ये एक टायफॉइडचं पण होतं. ते दिलं आम्ही 16 ऑगस्ट म्हणजे आज 16 ऑगस्ट 2025ला दिलेलं आहे.
आताचे जे वॅक्सिनेशन झाले ते खूप कन्फ्युजिंग होते, पण मी तुम्हाला हे सगळं चार्ट जे आहे ना ते वॅक्सिनेशनचा ते पुन्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहून देते, प्लस मी अनायाला कुठल्या डेटला कुठलं वॅक्सिन दिलं होतं हे पण लिहून देते. त्यानंतरचे वॅक्सिनेशन कुठले आहेत ते पण तुम्हाला सांगते. तर 2 वर्षात ते 18व्या वर्षापर्यंत आपण देऊ शकतो. ते वॅक्सिन आहे MCV. आता हे रिपीट तुम्हाला वाटत असेल, पण त्याचे 1, 2, 3 असे डोसेस आहे, त्याच्यामुळे ते रिपीट वाटतंय. सो 2 ते 18 वर्षापर्यंत MCV आम्हाला द्यायचं आहे. तर डॉक्टरांनी ते आम्हाला बोलवलं आहे 25 जानेवारी, म्हणजे तिचा बर्थडे झाल्यावर 2026 मध्ये. नेक्स्ट त्याच्यानंतर वॅक्सिनेशन ते राहील म्हणजे 4 to 6 इयर्सचं राहील. ते राहील DTWP आणि DTAP, OPV, MMR3, MMRV आणि व्हेरेसिला 2 जे आपण वरती दिले ऑलरेडी. हे सेकंड डोसेस असणार आहे. ते असणार आहे 4 to 6 इयर्स मध्ये. म्हणजे आता हे 2 वर्ष जेव्हा मी घेऊन घेईन ना त्याच्यानंतर मला फार वॅक्सिन घ्यायची गरज आहे, पण मला हे इन्फ्लुएन्झा वॅक्सिनच्या डोसेसचं विचारावं लागेल एकदा डॉक्टरला की काय आहे, कधी कसं घ्यायचं. त्यानंतर म्हणजे ते वॅक्सिन्स पण राहणार आहे वर्षातनं एकदा 5 वर्षापर्यंत. मला वाटतं हे गव्हर्नमेंटमध्ये पण अवेलेबल आहे का विचारायला पाहिजे. आणि 4 to 6 इयर नंतर डायरेक्ट 10व्या वर्षाचं वॅक्सिन आहे, ते म्हणजे TDAP. त्यानंतर 9 to 26 इयर्स पर्यंत आहे, ते म्हणजे HP1, HP2 आणि HPV3. आता एक वॅक्सिनेशन आहे जे मला पण घ्यायचं, त्याचे डिटेल्स तुम्हाला मी सांगते. 20 इयर्समध्ये एक परत आहे, जे 10 इयर्समध्ये घेतलं होतं ना तेच परत दुसरं वॅक्सिनेशन, त्याचा सेकंड डोस असेल मे बी, TDAP. तर टोटल अनायाचे 20 वर्षाची होईपर्यंत वॅक्सिनेशन्स आहे. आता एक वॅक्सिनेशन जे आपल्याला घ्यायला पाहिजे, तुम्हा सगळ्यांना पण घ्यायला पाहिजे. तुम्ही घेतलं नसेल किंवा तुमच्या गायनॅकने सांगितलं नसेल तर तुम्ही नक्की विचारा. आजच तिथे मी वाचलं आणि मला माझ्या गायनॅकने पण सांगितलं होतं. त्यांनी हे पण सांगितलं की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ते वॅक्सिन अवेलेबल आहे, तुम्ही घेऊन घ्या. पण माझं राहिलेलं आहे, मी नेहा आम्ही सगळे जाणार आहे. जेव्हा केव्हा मी जाईल तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेलच, पण ते वॅक्सिन तुम्ही सुद्धा आवर्जून घ्या. डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि ते 9 इयर्स to 45 इयर्सपर्यंत घेऊ शकतो. ते स्पेसिफिकली सगळ्या लेडीजसाठी आहे आणि ते आपल्याला कॅन्सर होण्यापासून सेव्ह करतं. सो आय थिंक सगळ्यांनी प्रिकॉशनरी ते वॅक्सिन घेऊन घ्यायला पाहिजे. सो हा होता अनायाच्या वॅक्सिनेशनचा शेड्यूल. मी तुमच्याशी एक ग्लिम्स शेअर पण करते, प्लस डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. त्यानंतरही तुम्हाला काही डाऊट असेल तर खाली मला कॉमेंटमध्ये विचारा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला इन्फॉर्मेशन हेल्पफुल वाटली की नाही ते मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या. व्हिडिओजला छान व्ह्यूज आले किंवा तुमच्या छान छान कॉमेंट्स आल्या तर मला पण एक जास्ती एनर्जी येते परत व्हिडिओज बनवण्यासाठी. सो असंच प्रेम राहू द्या. त्याचबरोबर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते, कारण आता आमचं बेसिक रुटीन आहे. अनायासाठी मी काहीतरी वेगळी रेसिपी बनवणार आहे, पण ती आता आजच्या ब्लॉगमध्ये शूट करत नाही, कारण ब्लॉग भरपूर मोठा होऊन जाईल. प्लस मी तुमच्याशी ती माझ्या दुसऱ्या चॅनलवर शॉर्टमध्ये शेअर करणार आहे. हे 2-3 दिवस जे मला सुट्ट्यांच्या मिळतात रोशनच्या, तर रोशननं तिला बऱ्यापैकी हँडल करतो, तर मग मी माझं होईल तेवढं शूट करून घेत असते. सो म्हणून आता मी परत रेसिपी शूट करणार आहे. असं होतं ना, दिवसभर खूप थकायला होतं, पण मला असं होतं की हाच माझ्याकडे वेळ आहे, बसायला नको पाहिजे. म्हणजे मी अगदी बसतच नाही असं म्हणा, काहीतरी डोक्यात कंटिन्यू चाललेलं असतं की चला ते झालं की ते करून घेऊ, ते झालं की ते करून घेऊ. म्हणून मग सगळे म्हणतात ना की कसं काय तू एवढं सगळं मॅनेज करते. म्हणजे मी इंस्टाग्रामवर पण एकदम रेग्युलरली सगळे व्हिडिओज टाकते. व्लॉग्स माझे रेग्युलर असतात, न चुकता मी रोज व्लॉग टाकते, एक शॉर्ट एक लॉंग. त्यानंतर माझं दुसरं चॅनल आहे, त्याच्यावर अनायाची रेसिपी पण न चुकता एक्झॅक्टली ऑल्टरनेट डे असते. सो याच्या मागे खूप सारी मेहनत असते आणि ती सांगितल्यापेक्षा तुम्ही ती बघता आहेत. तर तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि व्हिडिओज कसे वाटले हे मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरत जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.